नमस्कार मंडळी, गौतम गंभीर साहेब झालेले आहेत कोच टीम इंडियाचे आणि राहुल द्रविड साहेबांनी आपल्याला वर्ल्ड T20 जिंकवल्यामुळे अशी जीवात म्हणजे थोडी हुरहुर होती आणि काळजी तर लागलेलीच आहे. पण मला वाटतं ह्या 5 गोष्टी गौतम गंभीर साहेबांनी जरा नीट हँडल केल्या ना तर ते पण चांगलेच कोच होतील. नाहीतर आपण पण पाकिस्तानसारखी मसलेवाली टीम होऊ आणि ग्रेग चॅपलसारखा चॅप्टर परत रिपीट होतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रेस कॉन्फरन्स आणि इंटरव्ह्यू. मॅच झाल्यानंतर लगेच प्रेस कॉन्फरन्स किंवा लगेच इंटरव्ह्यूमध्ये येऊन भडकाऊ बयान द्यायची खरंच काही साहेबांना गरज नाही आहे. पण गंभीर साहेब प्लीज कृपा करा, कोणाचं नेम कॉलिंग करू नका. उगाच वी वर नेव्हर गुड इनफ, वी शुड हॅव वन दिस मॅच वगैरे असं जास्ती बोलू नका. माइल्ड राहा, ग्राउंडेड राहा, खूप मजा येईल. दुसरी गोष्ट म्हणजे सिनियर प्लेयर्स. रोहित शर्माला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2027 वर्ल्ड कपसाठी जयशाने ऑलरेडी कॅप्टन अनाऊन्स केलं आहे. त्याच्याबरोबर आहे विराट कोहली. ह्या दोघांशिवाय ह्या 3 टुर्नामेंट जिंकणं आपल्यासाठी अशक्य आहे. त्या तिघांना प्लीज रोल आणि अवेलेबिलिटी, त्यांचं शेड्यूल हे सगळं प्लीज नीट लिहून द्या, समजवून द्या. हे सिनियर प्लेयर्स बरोबरचे जे लफडे आहेत ना ते एस्कलेट झाले तर टीमला बराच त्रास होईल. प्लीज तुमचा इगो थोडा बाहेर ठेवा. जर त्या लोकांनी आपल्या फॅमिलीसाठी, बड्डेसाठी, छोट्या छोट्या फंक्शनसाठी रजा मागितल्या तर त्या रजा त्यांना द्या आणि त्या टुर्नामेंट्स, त्या 3 टुर्नामेंट कृपया करून त्यांना खेळू द्या आणि त्याच्यानंतर त्यांना सुखी सुखी घरी जाऊ द्या. नेक्स्ट पॉईंट आहे की जास्त मी करू नका. मी हे केलं होतं, मी ते केलं होतं, ह्यानी ते नव्हतं केलं, त्याची PR टीम अशी आहे, ह्याची PR टीम तशी आहे, मी जे केलं होतं म्हणून असं झालं, त्यांनी ते केलं होतं, फक्त क्रेडिट खाल्लं. जास्ती तुमचं तोंड उघडू नका किंवा जास्ती एक्स प्लेयर्स किंवा करंट प्लेयर्सबद्दल प्लीज बोलू नका आणि स्वतःबद्दलही जास्ती गाजावाजा करू नका. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हीच जिंकले बाबा फायनल. एका 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून देतो पाहिजे तर. पण प्लीज ते सगळे आता वाक्य जे आहेत किंवा ते सगळे डज नॉट सूट द कोच ऑफ द इंडियन टीम. इथे तुम्हाला न्यूट्रल राहायला पाहिजे आणि फक्त करंट इंडियन टीमच्या भल्याचं बघायला पाहिजे. फील्डवर येऊच नका. एक तुमच्याशी कृपा मागतो मी की फील्डवरती येऊन कोणत्या प्लेअरला डिफेंड करायला का कोणाचीही आर्ग्यू करायला येऊ नका. फील्डमध्ये भांडण झाली तर तुम्हाला यायची गरज नाही आहे, ते प्लेयर्स बघून घेतील. जे इमेज एका इंडियन कोचचं आमच्या मनात आहे ते इमेज प्लीज मेंटेन ठेवा आणि डोंट मेक इट अ रोड फाईट और अ फाईट क्लब. कारण हे आपण 1000 वेळा बघत आलो आहे. कारण ते झालं तर म्हणजे मग आपण एक फिश मार्केट टीम होऊन जाऊ. तुमच्यातले खूप जण हे पण म्हणाल की मी प्रेज्युडिस वागतोय थोडा गौतम गंभीरबद्दल आणि मग नंतर तो कोच झाल्यानंतर डेफिनेटली ते चेंज करेल. त्यांनी चेंज केलं तर मला खरंच खूप आनंद होईल. बट यू कॅनॉट चेंज हू यू आर ॲज अ पर्सन. ते जे काही इंटरनल फिलिंग्स आहेत ते परत बाहेर येतातच. सो जर ते फिलिंग्स आले तर ॲज अ कोच ही हॅज टू कंट्रोल देम. आणि एक माइल्ड लेवल ऑफ मॅनेजमेंट जशी राहुल द्रविडची होती तशीही सक्सेसफुल होऊ शकते हे लक्षात ठेवून त्यांनी नक्कीच ह्या स्टेजवर ऑपरेट केलं पाहिजे. लास्ट बट नॉट द लिस्ट, खूप बघण्यासारखं असेल की जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलियाला जाईल इयर एंडला तर गौतम गंभीर टेस्ट सिरीजमध्ये कशी कोचिंग करतील. आत्तापर्यंत टेस्ट मॅचेसचा त्यांना खास एक्सपिरियन्स नाही आहे. सो जेव्हा ते टेस्ट मॅचेससाठी कोचिंग करतील तेव्हा T20 आणि 50 ओव्हरला बाजूला ठेवून तो कंपार्टमेंट कसा सांभाळता येईल ते खूप इम्पॉर्टंट होईल. ह्यात एक पॉझिटिव्ह स्टेप म्हणून ऑलरेडी बॅटिंग कोच अभिषेक नायर आलेले आहेत, हु इज अ ग्रेट मॅन मॅनेजर. सो हा फर्स्ट स्टेप आलेलाच आहे. पण ती टेस्ट सिरीज इंडियासाठी मेक ऑर ब्रेक टेस्ट सिरीज होईल. जर त्या टेस्ट सिरीजमध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह नाही आला तर BCCI शुड कीप ॲन ओपन ऑप्शन की टेस्ट सेटअपसाठी एक वेगळा कोच, मग तो VVS लक्ष्मण असो किंवा मग NCAमधला कोणी एक्सपिरियन्स्ड कोच असो, जसा अमोल मुजुमदार इज ऑलरेडी द वुमन्स टीम कोच, तो टेक ओव्हर करू शकतो. सो हे एक ऑप्शन नक्कीच ओपन ठेवलं पाहिजे. ह्या जर गोष्टी नीट पार पडल्या तर आपण नक्कीच येणाऱ्या 3 ICC ट्रॉफीजमध्ये कमाल आणि धमाल करू. जर तुम्ही अग्री करता तर लाईक करा आणि नाही करत तर कॉमेंट करा. पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करूनच टाका. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.